नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मंथन या विषयाची प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षेचा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 अभ्यासणार आहोत. तर विभाग पहिला भाषा मराठी प्रश्न क्रमांक 1 व 2 खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. मधमाशीचे सर्वात महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे मनुष्याला उपयोगी औषधी मध तयार करणे. हा मध चवीला गोड असतो. मधमाशी फुलावर बसून मध तयार करते. मधमाशी पोळ्यात राहते. प्रश्न क्रमांक 1 मधमाशी कोठे राहते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पोळ्यात. प्रश्न क्रमांक 2 मधमाशीपासून आपल्याला काय मिळते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध. प्रश्न 3 व 4 खालील संवाद वाचून त्याखालील प्रश्नांच्या योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. आपल्याला खाली संवाद दिला आहे. तुला काय काय आवडते? मामांनी मयूरला विचारले. सायकल चालवायला आणि पोहायला. तुला काय काय आवडतं ग? मामा मालतीकडे बघत म्हणाले. पेटी वाजवायला आणि चित्र काढायला. तुमचे बाबा किती वाजता घरी येतात? मामांनी घड्याळात बघत विचारलं. मामा घरातून जातात सर्वजण शांत झाले. प्रश्न क्रमांक 3 वरील संवाद कोठे घडला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 घरात. प्रश्न क्रमांक 4 चित्र काढायला कोणाला आवडते? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मालती. ट आंब ही अक्षरे जुळवून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? तर ट आंब यापासून आंबट म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आंबट हा शब्द तयार होतो. रात्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? निशा. प्रश्न क्रमांक 7 सोबतच्या चित्राचे लिंग कोणते? सोबतचे चित्र हे आपल्याला एका फळाचे म्हणजेच पपई या फळाचे चित्र दिले आहे. तर ती पपई म्हणजेच या चित्राचे लिंग स्त्रीलिंग म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहिल्यास तीनही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? यामध्ये आपल्याला र, त आणि ख अशी 3 अक्षरे दिली आहेत. तर आपण र वा, त वा आणि ख वा, तर आपण वा हे अक्षर टाकले तर तिन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होत आहेत. म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वा. प्रश्न 9 पुढील शब्द गटातील अनेक वचनी शब्द कोणता? तर आपल्याला 4 शब्द दिले आहेत. पहिलं पुस्तक, दुसरा वही, तिसरा पिशवी व चौथा दरवाजे. तर अनेक वचनी म्हणजे अनेक असणारे. पुस्तके, पुस्तक म्हणजे एक पुस्तक आणि पुस्तके म्हणजे अनेक पुस्तके. तर पुस्तके. वही म्हणजे एक वही. पिशवी म्हणजे एक पिशवी. दरवाजे, दरवाजा म्हणजे एक दरवाजा. दरवाजे म्हणजे अनेक दरवाजे. तर अनेक वचनी शब्द म्हणून पर्याय क्रमांक 1 अ आणि पर्याय क्रमांक ड दरवाजे हे 2 उत्तर बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 10 खालील पर्यायातील चुकीची जोडी कोणती? यात हे जे आपल्याला पर्याय दिले आहेत त्यातील चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. माणसाचे, माणूस घर म्हणजे माणूस हा घरात राहतो. कोंबडा गोठा, तर हा पर्याय चुकीचा आहे. कोंबडा हा खुराट्यात राहतो, तर गाई ही गोठ्यात राहते. सिंह गुहा हा पर्याय बरोबर आहे. सिंह हा गुहेत राहतो. चिमणी घरटे, चिमणी ही घरट्यात राहते. त्यामुळे चुकीची जोडी प्रश्न क्रमांक 10 मध्ये चुकीची जोडी हे पर्याय क्रमांक 2 कोंबडा गोठा ही आहे. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी आंबट चव कशाची असते? तर यात आपल्याला पहिला पर्याय साखर, साखर ही गोड असते. दुसरा पर्याय चिंच, चिंच ही आंबट असते. तिसरा पर्याय कारले, कारले हे कडू असते. चौथा पर्याय लिंबू, लिंबू हा पण आंबट असतो. त्यामुळे या दिलेल्या पर्यायापैकी आंबट चव ही ब आणि ड या 2 पर्यायांचे आहे. म्हणून याचे उत्तर फक्त ब आणि ड हे आहे. प्रश्न क्रमांक 12 पूर्णविरामसाठी असणारे योग्य विरामचिन्हे कोणते? आता पूर्णविराम म्हणजे आपण वाक्याच्या शेवटी जो आपण विराम देतो म्हणजे वाक्य संपल्यावर आपण जो शेवटी डॉट देतो त्याला पूर्णविराम असे म्हणतात. म्हणून याचे उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. दुसरा पर्याय हा प्रश्नचिन्ह आहे. तिसरा पर्याय हा उद्गारवाचक चिन्ह आहे. प्रश्न क्रमांक 13
खालीलपैकी शिंगरू हे पिल्लू कोणत्या प्राण्याचे आहे? तर आपल्याला खाली पहिल्या पर्यायात वाघ हा प्राणी दिला आहे, दुसऱ्या पर्यायात हरिण हे प्राणी दिलेले आहे, तिसऱ्या पर्यायात आपल्याला गाढव दिसत आहे व चौथ्या पर्यायात आपल्याला सिंह दिलेला आहे. त्यामुळे शिंगरू हे पिल्लू गाढवाचे असते. त्यामुळे 13व्या प्रश्नाचा योग्य पर्याय हा तिसरा आहे. प्रश्न क्रमांक 4, सोबतच्या चित्रासाठी शुद्ध शब्द कोणता? हे जे चित्र आपल्याला दिले आहे हे लेझिमचे चित्र आहे. त्यामुळे इथे आपल्याला लेझिमचा शुद्ध शब्द हा पर्याय क्रमांक 4 आहे. त्यामुळे 14व्या प्रश्नाचे उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 5, पुढील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय शोधा. जसे गायीचे हंबरणे. तुम्हाला माहिती आहे गायी ही हंबरते. तसे घोड्याचे काय? तर घोडा हा काय करतो? भुंकतो का? भुंकणे का? तर नाही. डरावतो का? डरावणे का? तर नाही. ओरडणे का? तर तो ओरडतो का? नाही. तर याचा योग्य पर्याय आहे किंकाळणे. घोडा हा नेहमी किंकाळतो. त्यामुळे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 किंकाळणे. घोड्याचे किंकाळणे. धन्यवाद.